मी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशी मागणी केली होती, ती त्यांनी मान्य केली। पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही। शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सह हे माफ होणार आहे का? आजपर्यंत जेवढी काही थकबाकी आहे तेवढी सगळी थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का? पीक विम्याच्या मुद्द्यावरून काय टीका केलेली आहे पाहूयात। त्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणी न मागता मी 2 लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची ती मी माफ केली होती, मुक्त केलं होतं। तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण ह्या तुमच्या थापा आता खूप झाल्या, नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या, अजूनही 3-3.5 महिने निवडणुकांना आहे, तर तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा। मुख्यमंत्री असताना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांना 50 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही। या 20 जुलैपर्यंत प्रोत्साहनपर जी शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम राहिलेली आहे, या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनानंतर 20 जुलैपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल। एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये 3 वर्षापूर्वीच या ठिकाणी कर्जमाफी झाली, त्याच्या अगोदर 2017ला एकदा झाली, म्हणजे मधल्या 17 पासून ते 24 पर्यंत 2 कर्जमाफ्या या ठिकाणी या महाराष्ट्रात झालेल्या आहेत। आता सुद्धा असं वाटतं की या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना अगोदर कर्ज आपण मिळवून द्यावं। आता कर्ज मिळवून देण्याची गरज आहे, शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही ही शेतकऱ्यांची ओरड आहे। तिथं कुठंतरी शासनाने आम्ही पूर्णपणाने प्रयत्न करून कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आहे। कर्जमाफी देण्याच्या बाबतीत मी कृषी विभागाचा मंत्री म्हणून नक्कीच सकारात्मक आहे, पण एकूण सरकारची सगळी परिस्थिती सुद्धा आणि योग्य वेळ सुद्धा या ठिकाणी ती पाहिली पाहिजे। थँक्यू। कसा होऊ शकतो हे मांडण्यासाठी सभापती महोदय मी उभा। सभापती महोदय, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आज आहे आणि आजही या सदनामध्ये कुठल्या गोष्टीची चर्चा होतीये ती या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी, हे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जाहीर घोषणा। काही शेतकऱ्यांच्या खात्यात 123 रुपये 77 रुपये असे पीक विमा आल्याची बातमी या ठिकाणी दाखवण्यात आली। ती खऱ्या अर्थानं बातमी पूर्णपणानं चुकीची असं म्हणणार नाही, पण पूर्ण बातमी जर दाखवली असती तर नेमकं त्या शेतकऱ्याला किती पैसे मिळालेत हे आपल्याला कळालं असतं। वैजापूरच्या त्या 2 शेतकऱ्याच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 3 वेगवेगळ्या पिकाचा भरला, त्यात मका होती, सोयाबीन होता आणि कापूस होता। मका, सोयाबीन आणि कापसाचे त्याला अंतरिम जे काही मिळायचे ते 13,000 रुपयाच्या वर मिळाले आणि तिन्ही अकाउंट वेगवेगळे होते। मक्याच्या बाबतीत सुद्धा त्याला अंतरिम 2400 रुपये मिळाले, पण अंतिम कापणी प्रयोगानंतर त्याच्या नुकसानीमध्ये फक्त 2600 रुपयाचं नुकसान झालं, तर राहिलेली रक्कम ही 200 रुपये म्हणजे 193-94 रुपये देण्यात आली। म्हणजे एकूण त्या दोन्ही शेतकऱ्याच्या खात्यावर 16,000-17,000 रुपयाच्या वर 3 रुपयामध्ये त्यांना एवढा पीक विमा मिळालेला आहे। त्यामुळे ती बातमी पूर्णतः खोटी आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात सरकारच्या प्रती, कृषी विभागाच्या प्रती एक वेगळा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कृपा करून वाहिन्यांनी या ठिकाणी थांबवावा ही माझी हात जोडून विनंती आहे। नाही, एक मिनिट, आपल्यालाही सांगतो, पुन्हा आपलाही गैरसमज या ठिकाणी होतोय की तुमच्या अकाउंटला जर ऑलरेडी 13,000 रुपये गेलेत, तुमच्या अकाउंटला जर ऑलरेडी मक्याचे 2400 रुपये गेलेत, तुमच्या अकाउंटला सोयाबीनचे 7,500 रुपये जर अगोदरच गेलेत, तर राहिलेली जी अंतिम कापणी प्रयोगानंतरची फरक रक्कम आहे ही दुसऱ्या अकाउंटला गेलेली आहे,
ती अकाउंटला राहिलेली रक्कम जर 200 असेल तर ती 200 जाईल, पण टोटल रक्कम किती शेतकऱ्याला गेली आहे ते पाहणं महत्वाचं आहे. तर ती टोटल रक्कम शेतकऱ्याला 15,000 रुपयाच्या खाली नाही. दोन्ही शेतकऱ्याला ही जबाबदारीपूर्वक सांगतो. सर धनंजय मुंडे साहेब, ज्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे सरकार साहेब मुख्यमंत्री असताना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांना 50 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही. या 20 जुलैपर्यंत प्रोत्साहनपर जी शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम राहिलेली आहे, या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनानंतर 20 जुलैपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. आता ते अर्थसंकल्प होईपर्यंत आपण वाट पाहिली तर नक्कीच मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी फायद्याचं राहील. एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये 3 वर्षापूर्वीच या ठिकाणी कर्जमाफी झाली. त्याच्या अगोदर 2017ला एकदा झाली. म्हणजे मधल्या 17 पासून ते 24 पर्यंत 2 कर्जमाफ्या या ठिकाणी या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. आता सुद्धा असं वाटतं की या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना अगोदर कर्ज आपण मिळवून द्यावं. आता कर्ज मिळवून देण्याची गरज आहे. शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही ही शेतकऱ्यांची ओरड आहे. तिथं कुठंतरी शासनाने आम्ही पूर्णपणाने प्रयत्न करून कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आहे. कर्जमाफी देण्याच्या बाबतीत मी कृषी विभागाचा मंत्री म्हणून नक्कीच सकारात्मक आहे, पण एकूण सरकारची सगळी परिस्थिती सुद्धा आणि योग्य वेळ सुद्धा या ठिकाणी ती पाहिली पाहिजे. थँक्यू. आता मला यावर बोलायचं. कोण कुलदीप कोंडे? नाही माझा पुणे. बाजारी केल्या जाते. दरम्यान पेस्टिसाइड कंपन्याकडून आदामा गोदरेज कंपन्याकडून वेगळे आदेश काढून शेतकऱ्यांची लूट होते. या संदर्भात सरकार काही भूमिका घेईल? एक लक्षात घ्या, अशी कुठलीही तक्रार जर शेतकऱ्यांना करायची असेल तर 20 दिवसापूर्वीच आपण या ठिकाणी एक व्हॉट्सअप नंबर केलेला आहे. व्हॉट्सअप नंबर सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. असंख्य तक्रारी अशा बाबतीत व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी येत आहेत. त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये कारवाई केल्यानंतर काही प्रमाणात एका अर्ध्या टक्क्यामध्ये त्या तक्रारी खऱ्या आहेत, पण 99.99% कसल्याही प्रकारचं काळा बाजार बी बियाण्याचा होत नाही. कृत्रिम टंचाई दाखवून भाव वाढवून या ठिकाणी दिल्याचा तक्रारी ज्या आल्या त्याच्यावर कारवाई केल्यात. अनेक ठिकाणी आम्ही FIR केल्यात. अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्या दुकानाचे लायसन निलंबित केलेत. अनेक ठिकाणी त्यांना विक्री करण्याचे आदेश जे होते ते रद्द केलेत. त्यामुळं शेतकऱ्याची खताच्या बाबतीत, बी बियाण्याच्या बाबतीमध्ये, लिंकिंगच्या बाबतीमध्ये एवढंच नाही तर पेस्टिसाइडच्या बाबतीमध्ये कसलीही लूट होणार नाही. या बाबतीत कृषी विभाग अतिशय काटकशानी आणि काटेकोरपणाने कारवाई करत आहे. केंद्र सरकारने भुट्टे आयात केलेले आहे, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आहेत ते कुठे अडचणीत सापडणार आहेत. ठिकठिकाणी राज्यभर आंदोलन झाले आहेत. शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे सरकारला, त्यांनी राज्यभर आंदोलन. ही आपण जे म्हणताय ती माहिती अतिशय खरी आहे, पण मी आपल्याला एक सांगतो की या बाबतीत महाराष्ट्र सरकारची भूमिका, कृषी विभागाची आणि पशुसंवर्धन विभागाची भूमिका ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मी केंद्रीय कृषी मंत्र्यांशी या ठिकाणी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्याबाबत काहीतरी निर्णय आणि त्याचबाबत आणखीन जे मंत्री आहेत केंद्रीय कृषी मंत्र्याकडून आपण कॉमर्स मंत्रालयाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या बाबतीमध्ये त्यांना विनंती करणार आहे. नक्कीच. आपण ज्या पद्धतीने काल हिंगोली जिल्ह्यातील सिरळी या ठिकाणी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहून त्यांना बैलजोडी भेट दिलेली होती, त्याच पद्धतीनं हिंगोली जिल्ह्यातील जे वेगवेगळे पीक विम्याचे प्रश्न आहेत ते अद्याप मार्गी लागले नाहीत. एका शेतकऱ्याला देऊन हे भागणार आहे का? एक लक्षात घ्या, पीक विम्याचा आणि त्याला बैलजोडी देण्याचा हा प्रश्न म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीला बैलजोडी दिल्याचा आनंद झालाय का तुम्हाला राग आलाय, मला तुमच्या प्रश्नातून नेमकं कळत नाही. माझ्यासारख्या शेतकऱ्याला जर एखाद्या सामान्य शेतकऱ्याला आपल्या मुलाला जर बैलाच्या जाग्यावर त्याच्या खांद्यावर जर जू द्यावा लागत असेल आणि हे चित्र जर माझ्यासारखा संवेदनशील शेतकरी जो आज कृषी विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतोय तर मी
सरकारची योजना ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळेल, पण आज त्याच्याकडे बैलजोडी नाही. ती बैलजोडी पोहोचवणं हे माझं पहिलं कर्म आहे, हा माझा धर्म आहे, ते मी निभावला. राहिला विषय पीक विम्याचा, हे हिंगोली जिल्ह्यापुरतं नाही तर संबंध महाराष्ट्राच्या पीक विम्याच्या संदर्भातला विषय आहे आणि तो आम्ही 15 ते 20 जुलैपर्यंत पीक विम्याची राहिलेली रक्कम त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर